नमस्कार मित्रांनो, मी सुशांत कांबळे तुमचं स्वागत करतो ट्रॅव्हल बॉय सिरीजच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये। आताचे वाजले आहेत 11 आणि मी आणि माझे सर्व फ्रेंड्स आम्ही जात आहोत कळसुबाई ट्रेकला। कळसुबाई ट्रेकला जाण्याची खूप मनापासून खूप महिन्यापासून इच्छा होती। ती आज पूर्ण होत आहे। आता मी आहे कापडवाडी स्टेशनला। आता इथून माझे फ्रेंड्स येतात मला पिकअप करायला आणि व्हिडिओ मध्ये पूर्ण एंडिंग पर्यंत। तर मित्रांनो, हा माझा कळसुबाई ट्रेकवर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे। व्हिडिओच्या एंड पर्यंत नक्की राहा। तुम्हाला सकाळ सकाळी एकदम भन्नाट एकदम असं ब्युटिफुल सनराईज पाहायला भेटणार आहे। आता आपण इथे कापडवाडी स्टेशनला वेट करत आहोत। आता इथून माझे फ्रेंड्स येतील मग आम्ही टेम्पोने जाईल। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे। सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई। कळसुबाई या शिखराची उंची 5400 फूट आहे। तर दरवर्षी सगळेच महाराष्ट्रातील 95% लोक कळसुबाई ट्रेकला जातात। खूप महिन्यांपासून माझी स्वतःची इच्छा होती, ती आज पूर्ण होत आहे। माझ्यासोबत व्हिडिओ मध्ये नक्की बघत राहा आपण। तर मित्रांनो, कळसुबाई ट्रेकला जाण्यासाठी सर्वात जवळचे स्थानक म्हणजे इगतपुरी रेल्वे स्टेशन। तुम्ही तिथून पर्सनल किंवा शेअरिंग टॅक्सी किंवा व्हॅन वगैरे घेऊ शकता। मित्रांनो, कळसुबाई ट्रेक मुंबई पासून 130 किलोमीटर व पुणेवरून 180 किलोमीटर आणि नाशिकवरून फक्त 60 किलोमीटरवर आहे। तर मित्रांनो, मी घरातून निघलेलो 11 वाजता आणि आता वाजले आहेत 11:40। अजून माझे मित्र मला घ्यायला आलेले नाहीये। मी इथं कापडवाडी स्टेशनवर वेट करत आहे। तुम्ही जरी ट्रेकिंगला जात असाल तर माझ्या मते तुम्ही थोडं लवकर निघा। तुम्हाला कळसुबाई बेस कॅम्पला तुम्हाला 1-2 वाजेपर्यंत पोहोचावं लागेल। तिथून 3-4 तास ट्रॅक करत तुम्हाला 6 वाजता ट्रॅकला पोहोचावं लागेल। तर मित्रांनो, फायनली माझे मित्र मला घ्यायला कापरवाडी पूल पेट्रोल पंपवर आलेले आहेत। इथून CNG टाकून आम्ही सर्व एकत्र निघणार आहोत। बी कंटिन्यू। गाईस, फायनली इथे बारी गावामध्ये कळसुबाईच्या पायथ्याला आम्ही आलेलो आहोत। आम्ही घरातनं 11 वाजता निघलेलो आणि आताशी 2:45 झालेत। इकडे येत असाल तर स्वेटर, ग्लव्स वगैरे सगळं घालून या, खूप जास्त थंडी आहे।
फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, खूप जास्त थंडी. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता थोड्या टायमाने आपण शिखर चढायला सुरुवात करू. अजून माझे फ्रेंड्स बाकी आहेत यायचे. व्हिडिओ कंटिन्यू पहा, बघू आपण पुढे. गायस, आमची पॅन्थर आलेली आहे. हे माझा मित्र. हे शेमने हाय बोल. बाकी कुठे आहेत? बाकी कुठे आहेत? तर मित्रांनो, इथून पुण्यावरून मी एक टीम आलेली आहे कळसुबाई ट्रेकिंगसाठी. सो ती टीम पुढे जात आहे आणि मी आणि माझे फ्रेंड्स वेट करत आहोत माझ्या फ्रेंड्सचे. तर अंकल, कसं वाटतंय तुमचा एक्सपिरियन्स कळसुबाई ट्रेकिंगसाठी? आता आपण जाऊ पुढे, एकदम एकत्र सोबत मजा करू. तर मित्रांनो, कळसुबाई ट्रेकिंग सुरुवात करताना लिंबू पाणी किंवा इलेक्ट्रॉल आणि 1-2 लिटर पाणी सोबत ठेवा, कारण चढाई करता करता खूप डिहायड्रेशन होऊ शकते. सो सोबत ठेवा. तुम्ही पाहू शकता, मी आणि माझे सर्व मित्रांनी आता ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. मी तुम्हाला एकदम बेस्ट एक्सपिरियन्स सांगत राहतो. तर मित्रांनो, कळसुबाई ट्रेकिंग करताना तुम्हाला 1-2 किलोमीटरवर छोटेसे टी स्टॉल, लिंबू पाणी वगैरे स्टॉल भेटत राहतील. तिथे तुम्ही रेस्ट करून, लिंबू पाणी वगैरे पिऊन, थोडं रेस्ट करून, नाश्ता वगैरे करत तुम्ही पुढे जाऊ शकता ट्रेकिंगला. सो मी आणि माझे फ्रेंड्स सगळे आम्ही इथे थांबलेलो. 10 मिनटाचा रेस्ट घेऊन, लिंबू पाणी वगैरे पिऊन, इन्स्टंट एनर्जी घेऊन आता आम्ही सगळे जात आहोत पुढे. कळसुबाई ट्रेकिंग करताना लिंबू पाणी किंवा इलेक्ट्रॉल हे खूप गरजेचं असते, कारण याच्यानेच आपल्याला खूप एनर्जी मिळते. आणि आत्ताचे वाजले आहेत 3:30. मी आणि माझे सर्व मित्र इथे रेस्ट करण्यासाठी थांबलेलो आहेत. इथून लिंबू पाणी पिऊन आम्ही पुढे जाणार आहोत. सो बी कंटिन्यू. सर, कसं वाटते? आराम करायला तुझे डायरेक्ट. हे चला लवकर, खूप जोश आलो. स्टोरी मेन्शन करायची. आम्ही आलो नाही का इथं? तू झालं का? आले की करतो की मला नाही की.
तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी फायनली पोहोचलेलो आहो कळसुबाईच्या शिखरावर. तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला पाहू शकता किती पब्लिक आलेली आहे. मी ट्रेक सुरू केला होता 2 वाजता आणि आत्ताचे वाजले आहेत 6:45. सो हे ट्रॅक करायला मला पूर्ण 3.5 तास लागले. 3.5 तास ट्रॅक करून जे सनराईज पाहायला भेटते ते अप्रतिम आहे. तुम्ही सुद्धा इकडे या आणि ट्रॅक करता करता हे सनराईज पहा. इथलचा सनराईज म्हणजे वन ऑफ द बेस्ट सनराईज. मित्रांनो, रात्रभर ट्रॅकिंग करून आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर चढून हे सनराईज पाहायला एक वेगळीच मजा आहे. उघड्या डोळ्याने पाहिलेलं स्वर्ग म्हणजे कळसुबाई ट्रेकवरचं सनराईज पाहून झाल्यानंतर दर दिवशी 8:30 वाजता या कळसुबाई मंदिरात पूजा होत असते. इथे पूजा करून इथं पाया वगैरे पडून आम्ही सर्व मित्र आता घरी जाण्यासाठी तयार आहोत. कळसुबाई ट्रेकचा हा माझा सर्वात बेस्ट एक्सपिरियन्स आहे. लाईफमधला वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स आहे, जिथे मी उघड्या डोळ्यांनी स्वर्ग पाहत आहो. मित्रांनो, नोव्हेंबर ते जानेवारी या टाईम पिरियडमध्ये तुम्ही कळसुबाई ट्रेकिंगला भेट द्या, कारण इथे या टाईममध्ये लाईफमधला सर्वात बेस्ट सनराईज होतो. कळसुबाई शिखरावर चढून सनराईज पाहण्यात एक वेगळाच आनंद आहे. तुम्ही सुद्धा हा आनंद घ्या आणि मित्रांबरोबर नक्की या. कळसुबाई शिखर चढून आल्यानंतर बारी गावातले कौलाचे आणि मातीचे घरं पाहून आजही मनाला आनंद होतो. पूर्वीच्या काळी जसे घरं असायचे तसेच सेम घरं आहेत. मी आणि माझे मित्र हे गाव एक्सप्लोअर करत आहोत. तुम्हाला जर माझा कळसुबाईचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा की हा व्हिडिओ कसा आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये.